चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। भारत के संविधान ने आम नागरिकों को सरकारी कार्यालय में सभी लोक सेवक के बारे में जानकारी लेने और उसके काम की जानकारी रखने का पूरा अधिकार दिया है। वहीं दूसरी ओर कुछ भ्रष्ट अधिकारी अपने गुनाहों को छुपाने के लिए जानकारी निकालने वालों पर झूठे मुकदमे दर्ज कराए जाते हैं और कभी कभी धमकी भी दी जाती है। ऐसी समस्याओं का सामना आम नागरिकों को करना पड़ता है। ऐसा ही एक मामला उल्लासनगर महानगर पालिका के सार्वजनिक बांधकाम विभाग से एक सामाजिक कार्यकर्ता ने सामने लाया है। उल्लासनगर महानगर पालिका के सार्वजनिक बांधकाम विभाग की अलका कांबले और लाजवंती उदासी जो ठोक वेतन पर काम कर रही है। सर्वाधिक बांधकाम विभाग के मुख्य अधिकारी सेवकानी इनके आशीर्वाद से दिसंबर महीने में 1 महीने के लिए अनुपस्थित रहने के बावजूद इनका पूरा वेतन दिया गया है। जब इस बात की ओर ध्यान दिलाया गया तो इस संबंध में सभी दस्तावेज वरिष्ठ अधिकारियों को सौंप दिए गए हैं और अब तक उन पर कोई कार्रवाई नहीं की गई है। जब सामाजिक कार्यकर्ता ने सेवकानी इनसे संबंधित कर्मचारियों के बारे में पूछताछ की थी, तब सेवकानी उन्होंने हिंसाचारी शब्द का प्रयोग करते हुए सामाजिक कार्यकर्ताओं को अपने कार्यालय से बाहर निकाल दिया गया। सेवकानी संबंधित अधिकारियों को प्रोत्साहित कर भ्रष्टाचार को बढ़ावा दे रहे थे। संबंधित अधिकारी पर उचित कार्रवाई नहीं होने पर सामाजिक कार्यकर्ता द्वारा अनशन पर बैठने की चेतावनी दी गई है। सिद्धार्थ मोकळे, G20 न्यूज, उल्लासनगर। नमस्कार सर, मी एक आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहे आणि मी एक समाज कार्यकर्ता आहे। उल्हासनगर महानगरपालिकेमधील सार्वजनिक बांधकाम विभागामधले अलका कांबळे आणि लाजवंती उदासी यांसारख्या ठोक वेतनवरच्या कर्मचाऱ्यांना शेवकानी सर हे खूप मोठे प्रोत्साहन देतात आणि हे लोक एक महिना डिसेंबर 2024च्या एंडिंगच्या महिन्यामध्ये हे लोक 1 महिना कामावर आलेले पण नव्हते। त्याबाबतचे पुरावे सुद्धा मी सादर करतोय। 1 महिना येऊन न येताना सुद्धा यांचा पूर्णपणे पगार काढण्यात आलेला आहे। वरिष्ठांना सुद्धा आम्ही त्याबाबतची सगळे तक्रारी अर्ज सादर केलेले आहेत, तर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावरती झालेली नाहीये। भारतीय संविधानानुसार एखाद्या लोकसेवकाबद्दल याची माहिती मागणे, त्याबद्दलचा आम्हाला पाठपुरावा करण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु अशा काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबरोबर आम्ही जर पाठपुरावा करतो, त्याबद्दल आमच्यावरती खोटे खंडणीचे गुन्हे या सगळ्या अशा गोष्टींना आम्हाला फेस करावं लागतंय। कोणत्याही खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न हे असेच आम्हाला करत राहतात। हे सदर पेपर मला आरटीआय थ्रू भेटलेले आहेत। मी वरिष्ठांकडनं याच्यावरती रितसर पावती घेऊन ते पेपर मला आरटीआय मध्ये भेटलेले आहेत। हे माहितीच्या अधिकारामध्ये मला हे पेपर सगळे भेटलेले आहेत। पीडब्ल्यूडीचे शेवकानी सरांना आम्ही भेटलो होतो, त्यावेळेला शेवकानी सरांनी आम्हाला अरेतवरीची भाषा करून या व्यक्तीला आम्ही वारंवार भेटून सुद्धा दाखवतोय, तरी सदर पुरावे सादर करतोय, तरी त्यांच्यावरती ते कारवाई करत नाही। यामुळे सर्वसामान्य जनतेला तिथं न्याय दिला जात नाही। शेवकानी सर हे त्यांच्याशी म्हणजे अवरातीवरीच्या बाता करून उडवाउडवीची उत्तरे देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ते प्रोत्साहन देत आहेत आणि भ्रष्टाचाराला बढ़ावा देत आहेत। अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाहीये। वरिष्ठांना देखील आम्ही वारंवार त्याबाबतचा पाठपुरावा आमचा चालू आहे। मी माननीय लेंगरेकर साहेबांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, माननीय आयुक्त मॅडमांना सुद्धा त्याबाबतची आम्ही तक्रार दिलेली होती। त्याबाबत पण आतापर्यंत ते फक्त बोलतात की फक्त कारवाई होते, अजूनपर्यंत कारवाई काहीच झालेली नाही। सदर हे सबळ पुरावे आमच्या हातात आहेत, तरी यांच्यावरती कारवाई केलीच जात नाही। जर या विरोधात कारवाई केली नाही तर आम्ही यावर उपोषणाला बसू आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे, अन्यथा आमच्या थ्रू उपोषणाला बसण्यात येईल।